ठाकरे बंधूंचं राजकीय अस्तित्व संपणार असं वक्तव्य किरीट सोमय्या यांनी केलंय। त्यावर सोमय्या फक्त आमचे नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचे शत्रू आहेत असा पलटवार संजय राऊतांनी केलाय। किरीट सोमय्यांच्या सर्व भूमिका महाराष्ट्र विरोधात असतात। नील सोमय्यांविरोधात उद्धव ठाकरेंनी उमेदवार दिलाय आणि उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराचा विजय होईल असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केलाय। निवडणुकीत जे झालं आहे तेच चित्र आपल्याला दिसेल। उद्धव ठाकरे सेना, राज ठाकरे सेना दोन्ही पक्षाचं राजकीय अस्तित्व 16 जानेवारीला संध्याकाळी 6 वाजता संपणार। मुळात किरीट सोमय्या हे फक्त शिवसेनेचे किंवा आमचे शत्रू नसून ते महाराष्ट्राचे शत्रू आहेत। ते महाराष्ट्राचे शत्रू आहेत पूर्णपणे। ते महाराष्ट्र द्वेष्टे आहेत, मराठी द्वेष्टे आहेत। आणि अशा महाराष्ट्राच्या दुश्मनांना निवडणुकीच्या रिंगणात भाजप आणत असेल तर भारतीय जनता पक्षाचे मनसुबे स्पष्ट होत आहेत। किरीट सोमय्यांची आतापर्यंतच्या सगळ्या भूमिका या महाराष्ट्र विरोधी आहेत। त्यांनी शालेय शिक्षणामध्ये मराठीलाही विरोध केला होता, मराठी सक्तीला। लक्षात घ्या, 107 क्रमांकामध्ये निलेश कोणतो सोमय्यांचे चिरंजीव नील सोमय्या आणि दिनेश जाधव यांच्यात लढत होईल। फक्त दिनेश जाधव यांना मशाल चिन्ह मिळू शकलं नाही, त्यांचं चिन्ह दूरदर्शन संच आहे। पण लढाई काटेकी होणार, लढाई काटेकी होणार, काटेकी टक्कर होणार। ते बिनविरोध येऊ शकत नाही, त्यांना संघर्ष करावा लागेल आमच्याशी। आणि आम्हाला खात्री आहे की सगळे महाराष्ट्र हा आपलं राज्य मुंबई माझी म्हणणारे सर्व भाषिक या महाराष्ट्र द्वेष्ट्याविरुद्ध एक होतील आणि दिनेश जाधव यांचा विजय होईल। एकनाथ शिंदेंना सोबत घेतल्याचा भाजपाला पश्चाताप होतोय असं विधान संजय राऊतांनी केलंय। महापालिका निवडणुकीनंतर पश्चाताप उघडपणे दिसेल। पश्चातापाचा उद्रेक झाल्यावर राजकारणात उलटा पालट होईल असं भाकीत देखील खासदार संजय राऊतांनी केलंय। नाही, एकनाथ शिंदेना घेतल्यामुळे पण भाजपला पश्चाताप झाला, ते दाखवत नाहीत, आता लवकरच बोलतील। पण दिल्लीतले जे 2 नेते आहेत प्रमुख, त्यांच्या हट्टाखातर ते आजही सत्तेमध्ये आहेत, अमित शहा आणि मोदी। पण हे टेम्पररी व्यवस्था, ही तात्पुरती व्यवस्था आहे। पश्चाताप दिल्लीलाही होतोय आता, पण त्यांना काही दिवस ढकलायच्या, खास करून महापालिका ढकलायची। एकनाथ शिंदे त्यांच्यावर, त्यांच्या कुटुंबावर, त्यांच्या सहकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे प्रचंड आरोप आहेत, झालेले आहेत। त्यातल्या काही लोकांवर ईडीची कारवाई झालेली आहे, सुरू आहे। तरीही ते आरोप करणाऱ्यांबरोबर सत्तेत आहेत। मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचे पोस्टर इलेक्ट्रिक पोलवर असल्यानं राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडके यांनी यावर आक्षेप घेतलाय। अमरावती महानगरपालिकेनं त्वरित कारवाई करावी अशी मागणी आमदार संजय खोडके यांनी केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज अमरावती दौरा आहे। अमरावती शहरात मुख्यमंत्र्यांचा काही वेळाआधी रोड शो संपन्न झालाय, मात्र त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण अमरावती शहरात इलेक्ट्रिक पोलवर बॅनर, पोस्टर लावलेत। यावर अजितदादा गटाचे आमदार संजय खोडके यांनी आक्षेप घेत कारवाईची मागणी केली। आता जी आचारसंहिता चालू आहे त्या आचारसंहितेमध्ये शासकीय कोणतेही बिल्डिंग्स असतील, इमारती असतील, इथे कोणत्याही प्रकारची परवानगी पोस्टर लावण्याची भेटत नाही। परंतु आज आम्ही जे बघितलेलं आहे की तिथं पूर्ण इलेक्ट्रिक पोल जे महानगरपालिकेच्या मालकीचे आहे, तिथं पूर्ण भारतीय जनता पार्टीच्या लोकल लोकांनी पोस्टर लावले आहेत। ते माननीय मुख्यमंत्र्यांना कदाचित माहीत नसेल, परंतु ही चूक भारतीय जनता पार्टीचे जे लोकल कोर कमिटी आहे त्यांनी तिथं चूक केलेली आहे आणि त्या संदर्भात कॉर्पोरेशन योग्य ती कारवाई करेल अशी आमची अपेक्षा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।